नमस्कार मैत्रिणो, श्री स्वामी समर्थ सर्वांना, यूट्यूब चॅनलच्या सर्व फॅमिलींना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज मी बनवत आहे हादग्याच्या फुलांची भाजी. हे बघा, ही भाजी अशी मी दाखवते तुम्हाला. त्याचं फूल हे बघा, हे त्याचं फूल आहे आणि हे चांगलं मी निवडून घेतलेले आहेत हे फुलं. हे बघा, हे असे फुलं हे निवडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामधला मेन हा असा कोंबडा. त्या फुलांमध्ये हे कोंबडा असतो, तो काढून टाकायचा असतो. ह्या फुलांमध्ये असतो. हे बघा, दाखवते मी. हे बघा, हे असा काढून टाकायचा असतो. हा आहे ना, कडवटपणा लागतो ह्या भाजीला हे जर काढला नाही तर. त्याच्यामुळे हे फुलामधला हा कावळा म्हणते त्याला, नाही तर कोंबडा सॉरी, कावळा नाही कोंबडा म्हणतात. ते काढून टाकायचं असतं. त्याने भाजी ना कडवट लागते. आणि त्याच्या मागचं हे देठ आहे ना, ते पण घेतलं तरी चालतं. हे फक्त हे देठ मागचा हा दांडा कापायचा आणि हे हिरवटपणा असतो ना, तो घ्यायचा. चांगली लागते भाजी. आणि मी आता तुम्हाला या भाजीची रेसिपी दाखवत आहे. खूप दिवसांनी ही भाजी बघितली आहे मी, आणि ज्या ज्या सीझनला येतात त्या भाज्या खायलाच पाहिजे. आयुर्वेदिक आहे ही भाजी, औषधी. हे बघा, हे असा कांदा छान परतून घेतला. तेल तापल्यानंतर कांदा असा चांगला ब्राऊन परतून झालेला आहे मैत्रिणींनो. त्याच्यात मी जिरे मोहरी पण घातलेली आहे. आणि असे 2-3 फुलांनी हे फुलं हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कापायचे असतात तुम्हाला तर कापू शकता हे फुलं तुम्ही. असे 2-3 पाण्याने मस्त धुवून घेतलेले आहेत ही फुलं. आणि कांदा चांगला परतून होत आहे. हे 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत फुलं. हा कांदा परतून झालेला आहे. मोहरी चांगली तडतडलेली आहे. जिरे तडतडले त्याच्यात चांगले, कारण जिरं तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी जी आपण टाकतो ती तडतडली ना, तर भाजीचा स्वाद त्याच्यामध्ये छान उतरतो जिरे मोहरीचा. आणि आता हे लसणाची थोडी पेस्ट टाकते. आणि मी हिरव्या मिरचीमध्ये पण पेस्ट वाटलेली आहे, पण ह्याच्यामध्ये पण थोडी फोडणीला टाकलेली आहे मी. आणि हे हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडे जिरे ह्याच्यामध्ये वाटलेले आहेत मी. हे बघा मैत्रिणी, आपल्या हादग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावर आता कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. फुलं किती कढईभर वाटत होते, जेव्हा शिजले तेव्हा बघा ह्याची भाजी किती थोडी झाली. अशा प्रकारे आपली ही हादग्याच्या फुलाची भाजी तयार आहे. कसा वाटला हा व्हिडिओ सांगा, कमेंट करा. आशाच्या ज्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नवीन असतील तर पूर्ण व्हिडिओ बघून मग फॉलो करा आशाच्या ज्या चॅनलला. धन्यवाद मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.